मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे सर्व भावी देवाशी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू. बरं का, परमार्थाचा कलश निघतो. असे कलश स्थानी असणारे माझे जगद्गुरु तुकोबार आहे. आणि जगद्गुरु तुकोबार सांगतात प्रत्येकाने परमार्थ केला पाहिजे. का परमार्थ केला पाहिजे तर महाराज आमच्या संतांचं असं म्हणणं आहे, करील त्याचा परमार्थ, साधील त्याचा स्वार्थ, काढील त्याचा अर्थ, आणि काहीच करत नसतो त्याच्या जीवनात येत असतो अनर्थ, म्हणून करायचा परमार्थ. दाल रोटी खाना प्रभू ते काय समजू नका की माणसाकडूनच महाराज चुकत आहे असं नाही. देव सुद्धा महाराज चुकीला पात्र आहेत, आणि चुकलेत म्हणून तर महाराज ते देवत्व दशेत आले. कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली येते. चुकला म्हणजे मला त्याला जीवत्व दशेत यावं लागतंय बरं का. तसं काय झालं, बोलता बोलता ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, आणि ते महाराज शिखायला घेतला, आणि ते गाढव बनवत असताना गाढव बनवायचे, आणि त्यांनी मनुष्याचा पुतळा तयार केला. कसं अनावधान झालं काय माहित, बनवायचं होतं गाढव पण बनवला मनुष्याचा पुतळा आणि ठेवला बाजूला. आता बाजूला ठेवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्याला तर गाढव बनवायचं होतं, पण हा मनुष्याचा पुतळा तयार झाला. मग आता मला चुकीची दुरुस्ती केली पाहिजे. माणसं चुकतात बरं, कधी संगतीने चुकतात, कधी कशाने चुकतात, कधी स्वतःची बुद्धी साथ देत नाही म्हणून चुकतात, पण मात्र पुढे सुधारणा केली पाहिजे. चुक हा मनुष्य महाराज चुकतो म्हणूनच त्याला मनुष्य म्हणायचं. म्हणून काय केलं ब्रह्मदेवाने, चुकीची दुरुस्ती करायची म्हणून तो पुतळा घेतला आणि मोडायला लागले. तो मनुष्याचा पुतळा बोलायला लागला. महाराज ते म्हणले का हो देवा, आताच जन्माला घातलं लगेच मारता. अरे बाबा मला गाढव बनवायचं होतं, पण हा मनुष्याचा पुतळा तयार झाला. तो मनुष्याचा पुतळा बोलायला लागला, महाराज देवा कशाला मारता, आम्ही गाढवासारखे वागू ना. विठाला विठाला असं म्हणतात बा. तेव्हा करून आपण म्हणतो ए रासा काय गाढवासारखा वागतो, माणसासारखी माणसं महाराज बरं का. पण ज्या वेळेस आपला परमार्थ सोडतात त्यावेळेस आमच्या साधू संताला विशिष्ट प्रकारचे अवतार घ्यावे लागले. कधी भाऊच्या रूपाने यावं लागलं, कधी बाबाच्या रूपाने यावं लागलं, कधी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या रूपाने यावं लागलं, आणि या जगाला सांगावं लागलं बाबांनो या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे कवनाची श्रवणी. कैसी सुख निद्रांतुरणी इंगळाच्या ठाऊकच्या ही संसार दुःखाचा. या जगामध्ये महाराज जर तुम्हाला सुख समाधान शांती जर मिळाव्याशी वाटत असेल तर देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून का म्हणून शरण जायचं तर महाराज प्रत्येक जण महाराज जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. मला वाटतं एवढं पुष्कळ झालं बरं का. आज सगळेच दुःखी दुआ. या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही बुवा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सुंदर महाराज. खरं सांगतो तुम्हाला आज माझा लोटत लोटत प्रवास होणार आहे बरं का.
एखादा वारकरीचा समाराज नामदेवरायच्या पायरीलो सापडला आषाढी वारीला, आणि मग तिथे गेल्यानंतर तो म्हणायला लागला मी कोणाचाही धक्का लावून घेणार नाही. कुठं? नामदेवरायच्या पायरीवर. कधी? आषाढी एकादशीला. मग त्याला म्हणतील का राम भाऊ तुला सोसला असा लुटू कशाला सोसला असा ना. पुंडलिकाच्या मंदिरात जोपर्यंत महाराज लोटत लोटत नेतात तर डायरेक्ट पुंडलिकाच्या दर्शनालाच. आमच्या वेदांत वाचस्पती अण्णा म्हणायचे उग पाय घरी काढून ठेवता येत नाहीत म्हणून कुठेतरी टेकवायला न्यावं लागतात. आज मला चिंता करायची गरज नाही महाराज. असा लोटत लोटत सुंदर प्रवास होणार आहे बरं का. मस्त सुंदर प्रमाण. याच्यापेक्षा काय मला सगळे कीर्तनकाराचे आहेत, बसलेले बरेच कीर्तनकार आहेत बरं का याच्यात. त्याच्यामुळे मला तर चिंता करायचे कारण नाही महाराज. आता असं म्हणावं लागेल चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, कसल्याच प्रकारची चिंता नाही राहिली बरं का. या जगामध्ये महाराज परमार्थ करण्याकरता आनंद मिळण्याकरता फक्त देवाची भक्ती करावी लागेल. बाकी सगळे जीवाने जीवाला शरण जर गेलं तर मला वाटतं या जगातले सगळे जीव दुःखी आहेत. जो दुखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. जर एखाद्या आजोबाला विचारलं बाबा कसं काय चाललंय, 150 एकर बाग आहे ते म्हणले कुठे? MIDC ला लागून. आता इथे 1 एकर मिळत नाही तर 150 एकर कुठे घेऊन बसले? म्हणले बाबा 25 एकर द्राक्षाचा बाग आहे, 25 एकर केळी आहे, 25 एकर चिकू आहे, 25 एकर ऊस आहे, 25 एकर द्राक्ष आहे, 25 एकर संत्री आहे, 25 एकर मोसंबी आहे. बाद झालं पोटापुरतं. 150 एकर बाग आहे ते. पण तरी सुद्धा म्हातारा महाराज रडायला लागला. का हो बाबा भरपूर गडगंज संपत्ती का रडता? म्हणले काय नाही म्हणले बाबा मुलं असे खराब निघाले ना, एक दारूचा धंदा करताय, दुसरं पिऊन गटारात पडतंय, तिसऱ्याने 7 खून केलेत, आणि चौथं लोकांचे एसटी स्टँडला खिशे कातरताय. विठाला विठाला. संपत्ती भरपूर आहे पण गडगंज संपत्ती पण संतती खराब निघाली बरं का. अलग लक्षात. म्हणून म्हातारा रडते. विचारा अजून एखाद्या आजोबाला तुमचं कसं काय? आमचं चांगलंय म्हणले महाराज. भाऊ बाबाच्या संगतीमध्ये आणून महाराज मुलंच माळकरी करून टाकले. आपल्याकडे तर 5वीलाच माळी घालतात महाराज बरं का. 5वीच्या दिवशीच माळी घालतात. म्हणून बहुतेक आपल्या समाजामध्ये महाराज आमच्या मावल्या तर खातच नाहीत बरं का. काय आपल्या महाराज काय देवाची देणगी आहे देव झाले म्हणून तर सात्विक आणि संपन्न मुलं जन्माला येतात. विठाला विठाला. मावल्यांचे उपकार आहेत बरं का. भाऊ बाबा सारख्या महाराज महात्म्याला जन्म दिला. मला वाटतं या समाजाचा उद्धारच करून टाकला या महात्म्यांनी. विठाला विठाला. या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर महाराज खरं सुखी संपन्न जर व्हावं असं वाटत असेल तर जीवनामध्ये देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नका. कारण जीवही दुःखी आहे आणि महाराज आपणही दुःखी आहोत. म्हणून जीव जीवाचं दुःख घालू शकत नाही. आज जगातले सगळे जीव दुःखी. मी म्हणतो महाराज असे आपल्याकडे म्हणे 1 पुती रडे, निपुती रडे आणि 7 पुती रडे. सगळे रडा रडायचे. ज्याला मुलं आहेत नीट वागत नाही म्हणते म्हातारा रडतंय, ज्याला अजिबातच नाही म्हणून महाराज ते रडतंय. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पती. जर मुलगा असता तर महाराज माझ्या वशिष्ठजीकडे भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी म्हणजे दशरथजीने महाराज तक्रार केली नसती. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पती. ज्यांना मुलं नाहीत महाराज तेही दुःखी आहेत. ज्यांचे नीट वागत नाही म्हणून ते दुःखी आहेत. बरं मी म्हणतो ज्यांचे नीट राहतात त्यांना तरी समाधान आहे का? एखाद्याला जर विचारलं म्हणले बाबा तुमचं कसं काय? 150 एकर बाग आहे, ते वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, गावचा सरपंच आहे, गाथा वाचतात, गीता वाचतात, भागवत वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, काही चिंता नाही म्हणले महाराज. तरी म्हाताऱ्याच्या डोळ्याला पाणी. का हो बाबा का रडता? काय नाही म्हणले काल डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने सांगितलं तळलेलं खायचं नाही, मळलेलं खायचं नाही, वांगे कारले दोडके पडोळे शेंगा दुधे भोपळे, चवळीच्या शेंगा बटाटे गाजर मुळे, गोळ मटाळी चाकू चुका पोकळा, चवळीच्या शेंगा बटाटे गाजर मुळा काहीच खायचं नाही. मग म्हशीचे शेण खातो का गोठ्यात जाऊन? काहीच खायचं नाही म्हणजे डॉक्टरने सांगितले काहीच खायचं नाही. आणि साखर कारखान्याच्या त्या वरच्या चिमणीकडे धुराळ्याकडे जर पाहिलं तर तड फडून मरशील. म्हणजे घरामध्ये सगळं काय आहे परंतु महाराज त्याला आजार काही खाऊ देत नाही. या जगामध्ये बहुतेक मृत्यू लोकांमध्ये महाराज सुख नावाची गोष्ट सुद्धा ऐकायला मिळणार नाही. ज्ञानोग्रंथात मृत्यूलोक हे सुखाची कहाणी ऐके जेल कवनाची श्रवणी. म्हणून जीवाने जीवाला जर शरण गेलं तर महाराज जीव आपल्याला सुखी करू शकत नाही. जीवाने इतर देवाला शरण जाऊ नये. इतर देव म्हणजे त्याच्यामध्ये काही केलेले देव. केलेले देव आता आपल्याला माहिती ते 5च्या टायमाला ते पूजा करायच्या टायमाला जातात आणि मग ते डोक्यावर पाटी असते, बारकी छोटीशी मुलगी एका हातात असते आणि एखादा गोल गोटा दिसला की मग ते काय करते, बाळे हा एक देव घे. लाताने लाताडल्या
असे 5 गोल गोट जाऊ द्या, नको द्या, आपला आपला अधिकार नाही बरं का. शेंदरी हिंदरी शेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान आपुल्या इच्छे आणि कापिडी. काय सुंदर सुंदर अभंग येतो. फक्त अभंग पाठ असावी बुवा. मला शब्द बोलायचं आणि त्याला प्रमाण जर दिलं ना तर संताचं प्रमाण कोणी नाकारू शकत नाही. इतकी मजा आहे त्याच्यात बरं का. बाकीचे जे देव आहेत, केलेले देव आहेत, काही काही झालेले देव. ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती अर्जुन मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची बुटी उतरे आणि मुलागती माघारे मृत्यू लोकात. या जगामध्ये जरी मला देव झाले असले इंद्रपदाधिक देव, पण त्यांना सुद्धा पुन्हा माघारी यावं लागतंय, मरावं लागतंय बरं का. ब्रह्म भुवना लोका ते मुक्त्वा स्वर्ग लोकं विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकं विशन्ति एवं त्रैधर्म मनु प्रपन्न गदागतं काम कामारभन्ते. ब्रह्मदेव जरी असलं तरी त्यालाही मरावं लागतं. आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली घटना, पंचवटीमध्ये भगवान प्रभू रामचंद्र कंदमुळं खात असताना सीतामाया कंदमुळं वाढायच्या. बघा बरं महाराज, मावल्याचा काय मोठा अधिकार आहे. काही काही भागामध्ये मालक जर जेवायला बसला तर महाराज गरम चपात्या करून एक एक वाढायची बरं का. नाही तर आपलं तर काय कधीतरी सकाळी करून ठेवायच्या ना, आला संध्याकाळी खाल्लं तर खा, नाही तर मरतच. आपलं फार वेगळं आहे. पण खरी जी पतिव्रता मावली असती ना महाराज, शिळ कधी मालकाला देत नाही. 1 तासभर जरी शिळ झाला असलं कधी मालकाच्या ताटात वाढत नाही. मालक जेवायला बसले की महाराज ताजं ताजं वाढायचं. कोबराय म्हणतात मी परमार्थ केला, भक्त प्रल्हाद होतो तर महाराज माझ्या करता खांबामधून भगवान परमात्मा प्रगट झाला. हा माझा भक्तीचा अनुभव, म्हणून मी तुम्हाला सांगतो भक्ती करा. त्याच्यानंतर मी अंगत झालो. जरी माझ्या वडिलाला मारलं तर माझी श्रद्धा कधी बिघडली नाही देवावरची. त्याचा परिणाम असा झाला बरं का. हनुमंतरायानंतर महाराज अंगदाला शिष्टाईला पाठवलं होतं. लक्षात घ्या, ही ताकद आहे भक्तीची. म्हणून शरण जावी सर्व भावे देवाची. त्याच्यानंतर मी उद्धव झालो तर महाराज मला भागवत सांगून कृतार्थ केलं. भागवतासारखा ग्रंथ सांगून म्हणून शरण जावे सर्व भावे देवाची. हा माझा अनुभव आहे. कधी मी भक्त प्रल्हाद झालो, अंगद झालो, उद्धव झालो. ज्या ज्या वेळेस मी महाराज अनन्य भक्ती केली तर देवाने मला कृतार्थ केलं. म्हणून महाराज जीवनामध्ये देवाला शरण जायचं. हा माझा अनुभव असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो.